मला याची क्वालिटी थोडी कमी वाटते, थोडी. पर्सनली मला विचारलात ना, मला तरी हा माईक खूप आवडतो बिकॉज ऑफ याची व्हॉइस क्वालिटी. 400 मोनोच आहे ना, हा मोनो -9वर आणला. बघू आता याचा आवाज कसा आहे. त्याची सेटिंग मी प्रॉपर केली नव्हती, त्याच्यामुळे पहिल्या 2 टेकमध्ये तुम्हाला ना आवाज एकदम भकास वाटला असणार. ठीक आहे भाई, AU100 ना AU400 ना खूप चांगला आहे, तुमच्या यूज करण्यावर आहे. पहिला हा यूज केलेला, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर आपला हा. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश कोकरे म्हणजेच रॉयल पद्या. परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज कोणता व्लॉग वगैरे नाही, पण एक नॉर्मली माईक टेस्टिंगचं दाखवायचं होतं मला. म्हणजे मी व्हिडिओ तर बनवणारच नव्हता, पण बोललो आपल्याकडे जे माईक आहेत, म्हणजे 3-4 माझ्याकडे माईक आहेत, त्याच्यापैकी मला एक कोणता तरी सिलेक्ट करायचं आता अपकमिंग जी राईड येणार आहे त्यासाठी. तर बोललो त्यासाठी मी टेस्टिंग करतो जे पण आहे ते, म्हणजे कोणती क्वालिटी चांगली आहे, कसं काय आहे ते. तर व्हिडिओ तर काढायचा हेतू तर नव्हता माझा, पण नंतर लक्षात आलं माईकचा जर व्हिडिओ बनवला तर माझ्यासाठी तरी युजफुल होईल, त्यासाठी बोललो करूया व्हिडिओ. माझ्याकडे नॉर्मली 3 माईक आहेत. 3 म्हणजे आता टोटल असं बघायला गेलं तर 4 माईक येतील. आज एक मागवलाय मित्राकडे, आलेला आहे तो, पण अजून मला काय भेटला नाही. टोटल असं बघायला गेलं तर 4 माईक आहे. आणि जो आताचा यूज करतोय मी, तो 1200 काय 1300 रुपयाचा कोणता तरी आहे. मी खाली तुम्हाला दाखवेन कोणता आहे, मला नाव नाही माहिती त्याचं. याची क्वालिटी कशी वाटली सांगा. मला याची क्वालिटी थोडी कमी वाटते, थोडी. आता जो माझ्याकडे पहिल्यापासून जो माईक आहे ना, त्याच्यापेक्षा तरी थोडी कमी वाटते. आणि जी अपकमिंग राईड आहे ना, त्यासाठी ही तयारी थोडी चालू आहे माझी. थोडी मोठी राईड आहे, त्यासाठी बोललो आधीच तयारी करूया. अशी मी तयारी म्हणजे नॉर्मली पहिली कधीच नाही करत, की माईक कोणता आहे कसा आहे, डायरेक्ट उचलले की आपलं चाललं ते करतो. पण एकदा बोललो ट्राय करून बघूया कसं आहे काय. आणि हा जास्त आपला व्हिडिओ मोठा नाही मला, नॉर्मली 5 ते 10 मिनिटाचा झाला तर होईल. आणि आपले सबस्क्रायबर 500 क्रॉस झाले, धन्यवाद मंडळी. खूप खूप भारी वाटतं आज 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. खूप मला हे खूप म्हणजे खूप मोठं वाटतंय. आणि आता 550 होतील माझ्या मध्ये. कालच चेक केले, काल काय सकाळी चेक केले, काल 550 ला एक कमी आहे. 549 झाले. खूप भारी वाटतंय. LBS ला टच झालंय. इथे थोडीफार गाडी खेचायला भेटली तर भेटेल, नाही तर ट्रॅफिक असलं तर नाही भेटत. माझ्या मते ट्रॅफिक तरी खूप आहे, तरी पण ट्राय करू आपण. माझ्या मते याची थोडी क्वालिटी ना एवढी खास नाही. जर याची तुम्हाला प्रॉपर व्हॉइस क्वालिटी बघायची असेल ना, मागचे ना 2 व्लॉग अपलोड केलेले आहेत मी. मुंबई टू कोकण, मुंबई टू कोकणच आहे. मुंबई टू कोकणच आहे. त्यात तुम्ही बघू शकता याची व्हॉइस क्वालिटी कशी आहे ती. आता ऑफिसवरून तरी निघालोय आणि विचार केला दुसऱ्या माईकची टेस्टिंग पण आताच करूया. ठीक आहे, आपल्याकडे असाच टायमिंग भेटणार, नाही तर टायमिंग नाही भेटणार. आणि आज ऑफिसवरून पण खूप लेट निघालो, 8:30 झाले. माझा टायमिंग नॉर्मली 6:30-7चा आहे. ठीक आहे, 1-2 दिवस चालतं, पण आपले माईकचा रिव्ह्यू काय थांबला नाही पाहिजे, बस का भाई. आणि हा माझा माईक आहे, जवळजवळ 800 रुपयाचा माईक आहे. आणि हा मी बरेच राईडला यूज केलेला आहे. पण मागे हा माईक थोडा पाण्यामध्ये भिजल्या कारणामुळे ना म्हणजे पूर्ण बंद पडलेला. आता परत चालू झाला आहे तो. पूर्ण त्याला विकवला मस्तपैकी, एकदम एक जुगाड लावलेला. त्याच्यानंतर हा चालू झाला आहे. ह्याची व्हॉइस क्वालिटी ना मला खरंच खूप म्हणजे खूप भारी आवडते. तुम्ही पण सांगा याची व्हॉइस क्वालिटी कशी आहे ती. मला पर्सनली ना हा खूप आवडतो. डायरेक्ट सी टाईप आहे, डायरेक्ट कॅमेराला कनेक्ट होतो. आणि ह्याला कुठला ॲडॅप्टर वगैरे लावायचं लागत नाही, म्हणजे जास्त वायरीचं झंझटमारी नाही, ते लोडनं घेऊन फिरणं हे. आणि एक आपला मोनोचा जो माईक आहे ना, तो आज आला नाही. आज येणार होता माझ्या मित्राकडे, पण त्यांनी आणला नाही. तो येईल 1 नाही तर 2 दिवसामध्ये येईल. मग त्याला पण घेईन आणि त्याचा पण रिव्ह्यू दाखवेन. टोटल आपले 3 माईक होतील. चौथा तर चालतच नाही, तो दाखवेन तुम्हाला नॉर्मली कोणता माईक आहे तो. आता थोडी नॉर्मली गाडी खेचते बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कसा आवाज येतो. म्हणजे या रस्त्यावर तरी समजणार नाही तुम्हाला की आवाज काय आहे कसा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला नॉर्मली 50च्या स्पीडला आहे, तर तुम्हाला समजत असेल की आवाज म्हणजे क्वालिटी कशी आहे. त्याच्याप्रमाणे तुम्ही अंदाज लावा की कोणता माईक माझ्या मते तरी बेस्ट असेल. म्हणजे तुमच्या मते, माझ्या मते आणि तुमच्या मते एकच ना मेरी बोल. आणि नाईट क्वालिटी DJIची कशी आहे ती पण एकदा मला कमेंट करून सांगा. आणि ह्याचा सेटअप माझ्या मते हा बरोबर आहे की ह्याच्यामध्ये अजून काही चेंजेस केलं पाहिजे हे पण सांगा.
पर्सनली मला विचारलात ना, मला तरी हा माईक खूप आवडतो बिकॉज ऑफ याची व्हॉईस क्वालिटी. आणि हा डायरेक्ट कनेक्ट होतो आपल्या DJ ॲक्शन 4ला. ह्याला काय एनी अटॅचमेंट लावायला नाही लागत एक्स्ट्रा, त्याच्यामुळे हा मला म्हणजे खूप आवडतो. आणि जर तुम्ही हा अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर जर बाय करायला गेलात तर आउट ऑफ स्टॉकमध्ये आहे माईक. हे पण तुम्हाला पहिलं सांगून ठेवतो, नंतर बोलाल की देताना रिव्ह्यू दिला आहेस पण ह्याच्यावर अवेलेबल नाही फ्लिपकार्टवर. भाई ह्याची क्वालिटी मला जाम आवडते, पण म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी. एवढी पण क्वालिटी खास नाही, व्हॅल्यू फॉर मनी आहे हा, पण खरंच खूप भारी आहे. मला खूप म्हणजे खूप आवडतं हा. गाडीला तरी कोल्ड स्टार्ट दिला आहे बऱ्यापैकी. गाडी थोडी घाण झाली, धुवायची आहे तिला. बघू कधी टाईम भेटतो. ठीक आहे, आज आपण टेस्टिंग करणार आहोत मोनो AU काहीतरी आहे. हां, मोनो AU 400. मोनोच आहे ना? हां, मोनो असं काहीतरी नाव आहे त्याचं. मग त्याच्या टेस्टिंग करणार आहोत आपण नॉर्मल. आता बोया AU 400चा आवाज कसा येतोय ते सांगा. मी मगाशी चेक केलं, रेकॉर्डिंग वगैरे केलेली, पण थोडं एकदम खरखरीत आवाज येत होता. आता माहीत नाही कसा. आता परत मला एकदा घरी जावं लागेल, परत चेक करावं लागेल. म्हणजे थोडी सेटिंग चेंज केली आहे. आता माझ्या मते आवाज ठीक यायला पाहिजे, थोडा हळू येईल. ठीक आहे, चालेल. सकाळी ना व्हिडिओ रेकॉर्ड केले ना, त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप एकदम बेकार व्हॉइस येत होता. काय माहिती ते DB काहीतरी +12मध्ये असं काहीतरी होते. मग त्याला आता मायनसमध्ये करून -9वर आणला. बघू आता याचा आवाज कसा आहे. याच्या सेटिंगमध्ये थोडीफार वरती खालती करावंच लागेल, त्याशिवाय आवाज म्हणजे कसा प्रॉपर आहे ते समजणार नाही. AU 400चा हा तिसरा टेक आहे आणि जे 2 टेक झाले त्याच्यामध्ये आवाज खूप म्हणजे खूप खराब होता. मी ऐकली तर मला एकदम बेकार वाटली, एकदम भकास. आवडलेच नाही मला. त्यापेक्षा तो माझा 800 रुपयाचा माईक होता ना, तो भाई क्वालिटी होता. आता थोडीफार सेटिंग परत चेंज केली आहे मी, पण काय माहिती का या माईकचा एवढा आवाज भकास येतो आहे. मग नाहीतर याचे मी व्हिडिओ बघितले आहेत यूट्यूबला नॉर्मली, तर व्हिडिओ तरी याचे खूप म्हणजे खूप चांगले आहेत. रिव्ह्यू वगैरे हाय स्पीडला पण मस्त आहेत. माझ्या सेटअपमध्ये काय एवढा नॉईस येतो आहे, एकदम खारखार आवाज येतो, एकदम थोडा नॉर्मली जरी चाललं तरी. तर तो माझ्या मते नव्हता यायला पाहिजे. तिथे कुठेतरी थोडं डाऊन वाटतं तो मला माईक, किंवा माझ्या सेटअपमध्ये कुठेतरी बिघाड असेल असं मला वाटतं. नाहीतर माईक चांगला आहे तो. म्हणजे बाकीच्यांचे जे मी यूट्यूबला व्हिडिओ बघितले आहेत ना, त्यांच्यामध्ये तरी तो खूप म्हणजे खूप चांगला वाटतो. आपण जेव्हा रिव्ह्यू करत होतो तेव्हा मला तो भकास वाटला. अरे डॉम्स द बेब्स इथे एक असते, ही कायमची लागलेली इथे असते, नाही तर इथे कुठेतरी आडवी लागलेली असते. म्हणजे असा हा 10 ते 5 मिनटाचा व्हिडिओ बनवायला मला लागतात 5 दिवस. म्हणजे विचार करा, 5 ते 6 दिवस मेहनत घ्यायची 5 मिनटासाठी, 5 मिनटाच्या व्हिडिओसाठी. असंच असतं भाई, विषय खूप गंभीर असतात. आता मी पेट्रोल बदलं तेव्हा ना जरा व्हॉईस क्वालिटी चेक करत होतो. भाई 1 नंबर आहे व्हॉईस क्वालिटी याची. म्हणजे माझ्याकडून थोडी चुकी झालेली. त्याची सेटिंग मी प्रॉपर केली नव्हती, त्याच्यामुळे पहिल्या 2 टेकमध्ये तुम्हाला ना आवाज एकदम भकास वाटला असणार. ठीक आहे भाई. AU 400 ना खूप चांगला आहे. तुमच्या यूज करण्यावर आहे कसा आहे तो. म्हणजे सेटिंग प्रॉपर करा, मग भाई क्वालिटी 1 नंबर आहे. यप्पा चल पप्पा ने मेरी बाबली. भाई आता मी ना 50 ते 60च्या स्पीडमध्ये चालवतो. हां चल 60 पकडा नॉर्मली तिथपर्यंत. आणि आता आवाज मला सांगा नॉर्मली कसा वाटतोय तुम्हाला. यस, अभी ब्रेक लगाने का है, नहीं तो अपघात हो जाएगा ना मेरी बाबली. हे काय बबलीच्या ह्याच्या कात. ए भाई RS 200 बबल्या, हळू चालव जरा, हळू. गेम केला असता आता माझा तो. ठीक आहे चलते भाई. माझ्या ना एक आपण ते पाय ठेवतो ना, तिथला ना एक स्क्रू असतो ना, तो पडला आहे माझा. काय माहिती कसा पडला आहे तो. सर्व्हिस सेंटरवाल्याने प्रॉपर टाईट नव्हता केला की लावलाच नव्हता ते मला नाही माहीत. आता मी मागे बघितला तेव्हा नव्हता. फर्स्ट सर्व्हिसिंग झाली तेव्हा मी प्रॉपर बघितलं नव्हतं. मला घाई होती, त्याच्यामुळे मी गाडी घेतली आणि रफँक निघालेलो.
तर सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तो एकदा लावायला लागेल, बघूया तो आता। और हो मेरे को लगा रास्ता खाली रहेगा, इतने बड़े बड़े ट्रक रहेंगे ऐसा मेरे को लगा नहीं था ना मेरे बाबू। ठीक आहे, तर आपला विषय काय, माईकचा विषय, आणि आपण जातोय कुठे, आईच्या गावात, रॉयल द इनफिल्ड ना मेरी बेब्स। आता नॉर्मली पार्किंगमध्ये आलं, पार्किंगमध्ये सांगा आवाज कसा घुमतोय तो। माझ्या मते तरी पार्किंगमध्ये आवाज चांगला देतो। हा आपला चौथा माईक आहे आणि हा मला दिलेला आहे माझ्या मित्राने। ह्याचं पण मला नाव नाही माहीत काय आहे ते, मी खाली तुम्हाला मेन्शन करेन। ह्याची पण एकदा व्हॉईस क्वालिटी बघा कशी आहे ती, आणि सांगा मला। माझ्या मते ह्याची व्हॉईस क्वालिटी बेटर असेल। मी पहिलं बोलत होतो की हा माईक कनेक्ट नाही होणार, पण झाला कनेक्ट शेवटी। जुगाड़ लगता है, जुगाड़ जुगाड़ करोगे तो सब कनेक्ट होगा, ऐसा कौन सी चीज़ नहीं है तो नहीं कनेक्ट होगी। नॉर्मली तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अंदाज येत असेल की व्हॉईस क्वालिटी वगैरे कशी आहे याची आणि किती क्लिअर आहे तो। आणि ह्याचं मला फुटेज, जा भाई त्याला किती घाई लागली, एवढं सामान आहे तरी, इच्छा गावात त्याच्या। हां भाई, आपण माईकचं बोलतो आहे। ट्रॅफिक वगैरे आहे तर तुम्ही अंदाज लावू शकता की आवाज कसा आहे ह्याचा आणि काय विषय आहे। नॉईस कॅन्सलेशनचा पण थोडाफार तुम्ही अंदाज लावू शकता की केवढा नॉईस कॅन्सलेशन आहे, आणि क्लिअरिटी पण सांगा मला। एकदा घरी गेलो कीच मला समजेल, ही म्हणजे घरी म्हणजे याचे फुटेज वगैरे चेक केलं की समजेल काय याचा विषय तो। नमस्कार मंडळी, जसे आपण हे 4 माईक यूज केलेला तसेच अरेंज केले। पहिला हा यूज केलेला, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर आपला हा, ठीक आहे। आता एकाचे मी नावं सांगतो तुम्हाला। हा आहे आपला, हा इथंच नाव दिलेलं आहे ह्याचं काहीतरी, ELF4Gचा लवेरियाचा हा माईक आहे, सी टाईप आहे। नॉर्मली व्हॉईस क्वालिटी एवढी तरी चांगली वाटत नाही मला, ठीक आहे, नॉर्मली म्हणजे खरबरीत येतं। आणि हा आपला आहे एक्स्ट्रीम X1 आहे, जो की हा पण लवेरीचा आहे। दोन्ही पण आहेत ते टोटली सी टाईपचे आहेत दोन्ही पण। याला कोणतीही वेगळी अटॅचमेंट लागत नाही आपल्याला, की डायरेक्ट आपण माईकला कॅमेऱ्याला कनेक्ट केलं की होऊन जातो हा, की ह्याचा दोघांचा पण विषय काय नाही। पण दोघांची थोडी व्हॉईस क्वालिटी कमी, ह्याची तर एकदमच गेलेली आहे, आणि ह्याची नॉर्मली जर आहे प्रॉपर आहे, ठीक आहे त्यातले त्यात। आणि हे दोन आहेत ते ऑक्स टाईपमधले आहेत। हा AU400 आहे, रिसेंटली मी परचेस केलेला, आणि हा आहे तो बोयाचा आहे, हा जो मी माझ्या मित्राकडून घेतलेला। ह्या दोघांची पण व्हॉईस क्वालिटी ना एकदम मक्खन आहे। ह्याची मला खूप वाटली, AU400ची व्हॉईस क्वालिटी खूप चांगली वाटली बऱ्यापैकी। आणि ह्याची जी क्वालिटी होती ती पण ठीक आहे, सिमिलर आहे, थोडा दोघांमध्ये 19-20चा फरक आहे। त्याच्यामध्ये मला AU400 चांगला वाटला ह्याच्या तुलनेत करण्या। पहिल्या नंबरला एकदम मी ठेवीन तर AU400ला ठेवीन पहिल्या ह्याला। सेकंड प्लेसला मी ठेवीन बोयाला, ठीक आहे। थर्ड प्लेसला ठेवीन मी हा लवेरिया X1 एक्स्ट्रीमवाला, आणि फोर्थला हा। म्हणजे हे दोन बाजूलाच काढा, हे दोन तर मी यूज करणार नाही, सी टाईपवाले, पण ठीक आहे चालतं आहे। पण नॉर्मली आता मी नेक्स्ट राईडला हा एक यूज करीन AU400। जर हा खराब झाला तर हा एक माझ्याकडे ऑप्शन आहे दुसरावाला। माईकचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कोणता माईक तुम्हाला बऱ्यापैकी चांगला वाटलेला आहे। ह्याचा ॲडॅप्टर आहे, हा पण बाय चान्स बोयाचाच आहे, K4, हां बोयाचा K4 आहे। हा जवळजवळ भेटतो तुम्हाला किती 1200-1500 असं काहीतरी प्राईज आहे। ह्याला मी ॲमेझॉनवरून मागवलेला। या सगळ्यांची तुम्हाला मी लिंक देईन। परत एकदा सांगतो मी तुम्हाला कोणते माईक आहेत। त्याचं नाव आहे ELF4G, लवेरियाचा आहे। हा आहे आपला एक्स्ट्रीम 1, हा पण लवेरीचा आहे, X1 आहे, सॉरी एक्स्ट्रीम X1 लवेरियाचा आहे। हा आपला आहे AU400 ऑक्स टाईपमध्ये आहे, आणि हा आहे आपला बोयाचा। ह्या चौघांच्या पण तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। जर बघा तुम्हाला जो चांगला वाटेल तो परचेस करा, ह्याच्यामधला जो पण तुम्हाला चांगला वाटेल
तो तुम्ही परचेस करा आणि नॉर्मल तुमचा सेटअप बनवू शकता तुम्ही. आणि सगळ्यांची प्राईस जर सांगायची झाली तर हा लवेरियाचा आहे. त्याची प्राईज आहे जवळजवळ 1200 काय 1300 रुपये प्राईज आहे. फ्लिपकार्टवर 1200 रुपये काय प्राईज. हा पण लवेरियाचा एक्स्ट्रीम 1 आहे. याची प्राईज नॉर्मली 800-900 आहे. हा AU400 आहे. ह्याची प्राईज ऑनलाईन आहे किती 450 450च्या दरम्यान आहे. आणि हा वयाचा आहे. ह्याची प्राईज नॉर्मली 800-900 1000च्या दरम्यान पकडून जाईल. आणि हा जो ॲडॅप्टर आहे वयाचा, ठीक आहे, ह्याची प्राईज नॉर्मली 1500 आहे. ठीक आहे. हा नॉर्मली काही सेटअप होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला परत एकदा नवीन एका कथेसोबत नवीन एका ब्लॉगमध्ये. ठीक आहे, चलो बाय बाय.